तुम्हीही महाराष्ट्र शासनाचे एन-सी-एम-सी कार्ड काढलं आहे का? किंवा लवकरच काढणार आहात का? पण एक मोठा प्रश्न अनेकांना पडला असेल. हे एन-सी-एम-सी कार्ड रिचार्ज कसं करायचं? रिचार्ज कुठे करायचं? किती रुपयापासून करता येतं? आणि रिचार्ज करताना कोणती माहिती लागते? आजच्या या व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी आहे भैरव आणि तुम्ही पाहत आहात अवनी मराठी अपडेट्स यूट्यूब चॅनल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्र शासनाने एस-टी प्रवाशांसाठी एन-सी-एम-सी कार्ड सुरू केले आहे. या कार्डद्वारे प्रवासाचे भाडे भरले जाणार असून शासनाकडून मिळणाऱ्या प्रवास सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड महत्त्वाचे आहे. अनेकांनी कार्ड काढलं आहे, तर अनेक जण आता नवीन कार्ड काढत आहेत. पण कार्ड घेतल्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कार्डमध्ये पैसे कसे भरायचे? लक्षात ठेवा, तुम्ही एस-टी बसने प्रवास करताना भाडे थेट एन-सी-एम-सी कार्डमधूनच वजा होणार आहेत. त्यामुळे कार्डमध्ये नेहमी पुरेशी रक्कम असणं गरजेचं आहे. एन-सी-एम-सी कार्ड रिचार्ज करण्याच्या 3 पद्धती आहेत. पहिली पद्धत, जर तुम्ही एस-टीने प्रवास करत असाल आणि कार्डमध्ये पैसे कमी असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही थेट एस-टी बसमधील कंडक्टरकडे एन-सी-एम-सी कार्ड रिचार्ज करून घेऊ शकता. दुसरी पद्धत, तुमच्या जवळच्या एस-टी बस स्थानकात अधिकृत एजंट उपलब्ध असतील, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही सहजपणे एन-सी-एम-सी कार्डमध्ये पैसे भरू शकता. आणि तिसरी पद्धत, सर्वात सोपी आणि घरबसल्या करता येणारी पद्धत म्हणजे यू-पी-आय. यू-पी-आयच्या माध्यमातून देखील एन-सी-एम-सी कार्ड रिचार्ज करता येणार आहे. त्यामुळे बस स्थानकात जाण्याची गरज नाही आणि वेळही वाचेल. रिचार्ज करताना तुमच्याकडे एन-सी-एम-सी कार्ड सोबत नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि एन-सी-एम-सी कार्डचे शेवटचे 4 अंक ही माहिती दिल्यानंतर तुमचं रिचार्ज सहज पूर्ण होईल. एन-सी-एम-सी कार्डमध्ये किमान ₹50 रिचार्ज करता येणार. तुम्ही तुमच्या गरजेनुसार त्यापेक्षा जास्त रक्कमही भरू शकता. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच सरकारी नोकरी, भरती अपडेट्स, ऑनलाईन फॉर्म, सरकारी योजना आणि महत्त्वाच्या अपडेट्स सर्वात आधी आणि अचूक मिळवण्यासाठी अवनी मराठी अपडेट्स या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससह. धन्यवाद.